नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं 26वे लेक्चर। प्रश्न क्रमांक 501, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? हा प्रश्न अमरावती शहर चालक पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत यावली, शेंडगाव, सुरजी आणि मोझरी। मग मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आहेत यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यावली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जन्मगाव आहे। मग आपण या ठिकाणी आणखी काही जे संत आहेत त्या संतांची नावं आणि त्यांची जन्मभूमी बघूया। रामदास स्वामी यांचं जन्मगाव कोणतं आहे किंवा जन्मभूमी कोणती आहे? जांब कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना या जिल्ह्यामध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे? आपेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर। सोपानदेव जे आहेत त्यांची सुद्धा जन्मभूमी कोणती आहे? आपेगाव। जिल्हा कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर। हे जे सोपानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत हे काय आहेत? सख्खे भाऊ आहेत। त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ सुद्धा यांचे भाऊच आहेत, हे भाऊ आहेत। यांचं सुद्धा जन्मगाव कोणतं आहे? आपेगाव। जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्याचप्रमाणे राष्ट्रसंत नामदेव यांची जन्मभूमी कोणती आहे? तर राष्ट्रसंत नामदेव यांची जन्मभूमी आहे नरसी, जिल्हा हिंगोली। तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे? तर ती आहे देहू, जिल्हा पुणे। आपण काय बघितलेलं आहे? या ठिकाणी महत्त्वाचे संत बघितलेले आहेत आणि त्यांच्या जन्मभूमी बघितलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 502, महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते। हा प्रश्न पुणे SRPF ग्रुप क्रमांक 1 पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत कारवार किनारा, मलबार किनारा, अक्कल किनारा आणि कोकण किनारा। मग महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती कोणत्या प्रकारची आहे किंवा तिला काय म्हणून ओळखलं जातं? कोकण किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं। आणि ही कोकण किनारपट्टी कशी आहे? ही रिया प्रकारची आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरं आहेत? एकूण 49 बंदरे आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 503, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? हा प्रश्न बॅट्समन कोल्हापूर पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मग खिद्रापूर हे जे देवस्थान आहे हे कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिरोळ या तालुक्यात आहे। इथे दिलेली चारही पर्याय काय आहेत? कोल्हापूर या जिल्ह्यामधले आहेत। म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यातला फॉर्म भरता त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। प्रश्न क्रमांक 504, खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही? हा प्रश्न बॅट्समन रत्नागिरी पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत रत्नागिरी हापूस आंबे, छत्रपती संभाजीनगर हिमरूशाली, गागोडे, रायगड, श्री विठोबा भावे आणि महाबळेश्वर गोदावरी। मग मित्रांनो, अशी कोणती जोडी आहे ती योग्यरित्या जुळत नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर गोदावरी ही जी जोडी आहे ही योग्यरित्या जुळत नाही। महाबळेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो का? तर नाही। नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय होतो? गोदावरी या नदीचा उगम होतो। आणि महाबळेश्वर या ठिकाणी काय आहे? कृष्णा नदीचा उगम होतो। हापूस आंबे रत्नागिरीचे प्रसिद्ध आहेत, हे बरोबर आहे। छत्रपती संभाजीनगरला काय आहेत? हिमरूशाली प्रसिद्ध आहेत। आणि गागोडे रायगड या ठिकाणी काय आहे? विठोबा भावे
हे नाव प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 505. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? हा प्रश्न नवी मुंबई SRPF ग्रुप क्रमांक 11 पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. मग भिल्ल ही जी जात आहे ही कोणत्या ठिकाणी मुख्यत्वे करून आढळून येते किंवा दिसून येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खानदेश या ठिकाणी काय आहे? भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे करून आपल्याला दिसून येते किंवा पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 506. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्ये जोडली गेली आहेत? हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्र व मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक आणि महाराष्ट्र व गुजरात. मग मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा काय आहे? आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. कसा आहे? त्रिकोणी आहे. इथे वरती काय आहे? मध्य प्रदेश या जिल्ह्यात, इथे वरती काय आहे? मध्य प्रदेश या राज्याचं काय आहे? सीमा आहे. इकडे काय आहे? या कोपऱ्यामध्ये गुजरात. आपल्या दिशा कशा असतात? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. मग वायव्य या दिशेला काय आहे? गुजरात आहे. इथे खाली काय आहे? दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बरोबर. इथे काय आहे? सिंधुदुर्गच्या इथे खाली दक्षिणेला काय आहे? गोवा हे राज्य आहे. बरोबर. इथे असं खाली काय आहे? इथे खालच्या बाजूला सोलापूरच्या खाली काय आहे? कर्नाटक आहे. इकडे काय आहे? पूर्वेला छत्तीसगड आहे. मग मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पूल. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून काय आहे? गोवा हे राज्य आहे. महाराष्ट्र व गुजरात. गुजरात इकडे वायव्येला आहे आणि सिंधुदुर्ग खाली आहे. मग सिंधुदुर्ग आणि गुजरातमध्ये पूल असेल का? नाही. त्यामुळे हाही पर्याय गेला. कर्नाटक कुठे आहे? तर कर्नाटक इथे सोलापूरच्या खाली आहे. त्यामुळे हाही पर्याय जातो आपला. मध्य प्रदेश तर अगदी वरती आहे उत्तरेला. मग 2 टोकं आहेत. उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश आणि दक्षिणेला काय आहे? गोवा व सिंधुदुर्ग. त्यामुळे हाही पर्याय जातो. मग एकमेव पर्याय राहतो आपला पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा. ही जी 2 राज्य आहेत ही तरेखोल पुलामुळे जोडलेली आहेत. मित्रांनो, ज्यावेळी आपण जॉग्राफीचा अभ्यास करतो किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळी आपला जो महाराष्ट्राचा नकाशा आहे हा नकाशा आपला पाठ असणं गरजेचं आहे. कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे, त्याचप्रमाणे कोणत्या राज्यांना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत, हे सगळं आपण काय करायचं आहे? नकाशाच्या साहाय्याने लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे जे असे सोपे सोपे प्रश्न असतात याचे मार्क आपले जात नाहीत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 507. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर, कणकवली, राजेवाडी आणि वसई. मग अंजीर हे जे पीक आहे या पिकाचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोठे उत्पन्न घेतलं जातं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर या पिकाचं जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलं जातं. प्रश्न क्रमांक 508. फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. मग फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. मग मध जो आहे तो कुठला प्रसिद्ध आहे? तर तो फोंडा या ठिकाणचा मध प्रसिद्ध आहे. आणि फोंडा हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणत्या तालुक्यात आहे? तर ते कणकवली या तालुक्यात आहे. आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 फोंडा हे मध प्रसिद्ध असलेलं ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 509. महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालये किती आहेत? हा प्रश्न रायगड पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 50, 51, 35 आणि
यापैकी नाही. मग महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत? तर ती किती आहेत? 35 कार्यालये आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 510. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले ठिकाण कोणते? हा प्रश्न अकोला चालक पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत घोलवड, पुणे, राजेवाडी आणि महाबळेश्वर. मग चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातलं ठिकाण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घोलवड. प्रश्न क्रमांक 511. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथे बाई नाहीये, हे काय आहे? वाई. वाई कोठे आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे वाई काय आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 512. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? पर्याय दिलेले आहेत पुणे बेंगलोर, सातारा पाटण, कराड चिपळूण आणि पुणे महाबळेश्वर. मग मित्रांनो, आपण लेक्चर क्रमांक 25 मध्ये सुद्धा काय बघितलं होतं? महत्त्वाचे घाट बघितले होते. कोणत्या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला कोणता घाट लागतो हे आपण काय केलं होतं? बघितलेलं होतं. मग मित्रांनो, पुणे बेंगलोर हा जो प्रवास आहे, हा प्रवास करताना आपल्याला कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी आपल्याला खंबाटकी घाट लागतो. म्हणजे पुणे, सातारा, बेंगलोर असा ज्यावेळेस प्रवास करतो तेव्हा आपल्याला काय होतं? खंबाटकी हा घाट लागतो. मग कराड चिपळूण हे जे ठिकाण आहे किंवा हा जो प्रवास आहे, हा प्रवास करताना आपल्याला कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली हा घाट लागतो. आणि पुणे महाबळेश्वर हा जो प्रवास आहे, हा प्रवास करताना आपल्याला कोणत्या घाटामधून जावं लागतं? तर पुणे महाबळेश्वर हा प्रवास करत असताना आपल्याला पसरणी घाटातून प्रवास करावा लागतो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 पुणे महाबळेश्वर हा प्रवास करत असताना आपल्याला पसरणी घाटामधून जावं लागतं. बरोबर का? तर अगदी बरोबर आहे. पुणे महाबळेश्वर असा प्रवास करत असताना आपल्याला पसरणी घाटामधून जावं लागतं. त्याचप्रमाणे थळघाट हा कोणत्या ठिकाणी लागतो? तर हा आपल्याला नाशिक मुंबई असा प्रवास करत असताना थळघाट लागतो. बोरघाट कोठे आहे? ठाणे पुणे किंवा मुंबई पुणे हा जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला बोरघाटामधून जावं लागतं. फोंडा घाट कोठे आहे? कोल्हापूर पणजी. आंबोली घाट कोठे आहे? तर आंबोली हा जो घाट आहे, हा घाट आपल्याला सावंतवाडी चिपळूण असा प्रवास करताना लागतो. प्रश्न क्रमांक 513. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पूर नियंत्रण, पूर व्यवस्थापन, वाढीव दूध उत्पादन व संकलन, वाढीव अन्न उत्पादन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन याच्याशी ऑपरेशन फ्लड प्रोग्राम हा संबंधित आहे. त्याचप्रमाणे या ऑपरेशन फ्लड प्रोग्रामलाच काय म्हटलं जातं? श्वेत क्रांती असं सुद्धा म्हटलं जातं. ही श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दुधाशी संबंधित आहे. आणि हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला आहे? तर 1970 या वर्षी हा फ्लड प्रोग्राम कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याची महत्त्वाची भूमिका ऑपरेशन फ्लड प्रोग्राममध्ये साकारली जाते.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 514. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न सांगली चालक पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आहे? तर ते कडेगाव या तालुक्यामध्ये सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य आहे. आणि या ठिकाणी काय आहे? सागरेश्वराचं काय आहे? प्राचीन मंदिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे याचं नाव कोणी ठेवलेलं आहे? सागरेश्वर यशवंतराव चव्हाण यांनी या अभयारण्याचं नाव सागरेश्वर असं ठेवलेलं आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरणांसाठी प्रसिद्ध आहे. आणि यामध्ये कोणता धबधबा महत्त्वाचा प्रसिद्ध आहे? तर लिंगमाळा धबधबा. कोणता आहे? लिंगमाळा धबधबा हा कोणत्या अभयारण्यात प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे सागरेश्वर अभयारण्य. यालाच काय म्हटलं जातं? सांगरेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे अभयारण्य हरिणांसाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 515. महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्त शिपाई चालक पोलीस भरती 2021 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत भंडारा, चंद्रपूर, अमरावती आणि कोल्हापूर. मग हे जे 50वे अभयारण्य आहे कन्हाळगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हे कन्हाळगाव अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे. मग आपण या ठिकाणी काही महत्त्वाची अभयारण्ये बघूया. कोल्हापूरमध्ये कोणतं अभयारण्य आहे? तर कोल्हापूरमध्ये राधानगरी हे अभयारण्य आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे? तर याचं क्षेत्रफळ आहे 315.16 चौरस किलोमीटर इतकं आहे. आणि हे राज्यातील असं पहिलं अभयारण्य आहे जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मग गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे? राधानगरी अभयारण्य. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. या अभयारण्यामध्ये कोणते धबधबे आहेत? तर राऊतवाडी आणि रमणवाडी हे 2 धबधबे महत्त्वाचे या राधानगरी अभयारण्यामध्ये आढळून येतात. आणि याची स्थापना कोणी केलेली आहे? तर याची स्थापना शाहू महाराजांनी केलेली आहे. शाहू महाराजांनी या अभयारण्याची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 516. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे टिंबटिंब या नदीच्या काठी वसलेलं आहे. इथे पर्याय दिलेले आहेत मिठी नदी, जगबुडी नदी, दहिसर आणि वशिष्ठी नदी. मग हे जे अभयारण्य आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर हे अभयारण्य आपण बघू शकतो दहिसर या नदीच्या काठी वसलेलं आहे. दहिसर ही नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठिकाणी आहे आणि या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर या नदीच्या काठी वसलेलं आहे. स्थापना कधी झालेली आहे? तर स्थापना झालेली आहे 4 फेब्रुवारी 1983 या साली. एकूण क्षेत्रफळ किती आहे या अभयारण्याचं किंवा या उद्यानाचं? तर हे क्षेत्रफळ आहे 103.9 चौरस किलोमीटर. आणि हे कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये आहे? तर हे मुंबई उपनगर आणि ठाणे उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये हे उद्यान आहे. मुंबई उपनगरमध्ये 44.45 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे आणि ठाणे यामध्ये 58.64 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र विभागलेलं आहे. एकूण क्षेत्रफळ किती आहे? 103.9 चौरस किलोमीटर. आणि यामध्ये मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं महत्त्वाचे तलाव आहेत. कोणती तलावी आहेत याच्यामध्ये? तुळशी हे तलाव,
आणि पोवई हे तलाव, हे 2 तलाव महत्त्वाची मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत. त्याचप्रमाणे या उद्यानामध्ये खडकात कोरलेली कान्हेरी लेणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, खडकात कोरलेली कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर ते कुठे आहेत? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत आणि हे उद्यान दहिसर या नदीच्या काठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 517. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी आणि गगनबावडा. मग हे जे दाजीपूर अभयारण्य आहे, हे अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर हे राधानगरी या तालुक्यामध्ये आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 राधानगरी या तालुक्यामध्ये दाजीपूर हे अभयारण्य आहे. आणि जिल्हा कोणता येतो याला? तर याला जिल्हा येतो कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी या ठिकाणी दाजीपूर अभयारण्य आहे. आणि याच अभयारण्याचं सध्याचं नाव काय आहे? तर याच अभयारण्याचं सध्याचं नाव आहे राधानगरी. राधानगरी अभयारण्य असं या उद्यानाचं नाव आहे. आपण यापूर्वीच बघितलेलं होतं राधानगरी अभयारण्याबाबत माहिती. पूर्वीचं नाव होतं दाजीपूर अभयारण्य आणि सध्याचं नाव काय आहे? राधानगरी अभयारण्य. याचं क्षेत्रफळ आहे 315.16 चौरस किलोमीटर आणि हे जे अभयारण्य आहे हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 117. महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य आणि जिल्हा यांच्या जोड्या ओळखायच्या आहेत. इथं काय दिलेले आहेत? अभयारण्य दिलेले आहेत आणि इथं काय दिलेले आहेत? त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. मग याच्यापैकी कोणती जोडी बरोबर आहे असं विचारलेलं आहे. जोड्या जुळवायच्यात का? तर नाही. मग आता इथे बघा, आपल्याला माहिती आहे हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे हे सिंधुदुर्गमध्ये आहे का? तर सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्गमध्ये नसून ते कुठे आहे? सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे ही जोडी गेली. 2 हा ऑप्शन गेला. त्याच्यामुळे 2 कुठे कुठे आहे या ठिकाणी? 2 इथं आहे, हाही गेला, इथे आहे, हाही गेला. आता राहिले आपले हे 2 पर्याय. मग इथे दोन्ही ठिकाणी मेळघाट अभयारण्य आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, हे बरोबर आहे. आता काय बघायचं आहे? मयुरेश्वर अभयारण्य. मयुरेश्वर अभयारण्य कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मग हाही पर्याय बरोबर आहे. आता बघा, घोडझरी अभयारण्य आणि बोर अभयारण्य. मग हे जे घोडझरी अभयारण्य आहे हे कोठे आहे आणि बोर अभयारण्य हे कोठे आहे? आपण हे अगोदर बघायचं आहे. मग बघा, घोडझरी अभयारण्य कुठे आहे? भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. मग हा चौथाही बरोबर आहे. मग 4 कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 मेळघाट अभयारण्य अमरावती, मयुरेश्वर अभयारण्य पुणे, घोडझरी अभयारण्य चंद्रपूर. मग हे जे बोर अभयारण्य आहे हे बोर अभयारण्य कुठे आहे? तर बघा, बोर हे अभयारण्य वर्धा कुठे आहे? वर्धा व नागपूर या जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे. चंद्रपूरमध्ये आहे का? तर नाही. त्यामुळे ही जोडी आपली चुकते. मग घोडझरी अभयारण्य भंडारा, मयुरेश्वर अभयारण्य पुणे आणि मेळघाट अभयारण्य अमरावती. प्रश्न क्रमांक 519. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न ठाणे पोलीस आयुक्त चालक पोलीस भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे हे कुठे आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तालुका कोणता येतो या ठिकाणी? आंबेगाव तालुका येतो. या आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणीच काय आहे? भीमा नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं क्षेत्र कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं, ठाणे जिल्हा आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हे भीमाशंकर अभयारण्य पसरलेलं आहे. याची स्थापना कधी झालेली आहे? तर याची स्थापना झालेली आहे 1985 साली. आणि भीमाशंकर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे प्रसिद्ध आहे शेकरू या प्राण्यासाठी. शेकरू हा जो प्राणी आहे या शेकरू पाहण्यासाठी हे भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. आणि भीमाशंकर हे काय आहे?
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते कोणतं आहे? भीमाशंकर. त्याचप्रमाणे नाशिक हा जो विभाग आहे किंवा नाशिक हा जो जिल्हा आहे, या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते अभयारण्य आहेत? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो यावल अभयारण्य आहे. हे यावल कुठे येतं? नाशिक या विभागामध्ये येतं. नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे, या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये कोणतं येतं? तर ते आहे यावल हे राष्ट्रीय अभयारण्य. मित्रांनो, आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 520. महाराष्ट्र समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे? हा प्रश्न मुंबई सशस्त्र पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत: फियॉर्ड, डाल्मेशियन, रिया, हाफ नेरुंगन. मग महाराष्ट्राचा समुद्रकिनारा आहे तो महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा रिया प्रकारचा आहे आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला काय म्हटलं जातं? कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं. कोकण किनारपट्टी आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेली आहे आणि ही कोकण किनारपट्टी कशी आहे? रिया प्रकारची आहे आणि एकूण बंदरे किती आहेत या समुद्रकिनाऱ्यावरती? एकूण 49 बंदरे आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये आढळून येतात. मित्रांनो, लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासाठी फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.